हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये, अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. आता तुम्ही माझे गावाकडचे व्हिडिओ तर पाहिलेच असतील. गावाकडे आम्ही गेलेलो आहोत आणि किती धमाल केलेली आहे. आणि तिकडून मग रानमेवा तर आणायला मग पाहिजेच. तर मग आम्ही आणले होते लिंब, वांगे, अशा प्रकारे कांद्याची पात, मोठे मोठे कांदे असणारे कांद्याची पात, लाल तिखट. आमच्या आईंच्या ज्या बहीण आहेत ना, त्यांनी मीरा मावशी त्यांनी दिलं असं लाल तिखट. त्यानंतर आंबट चुक्याची भाजी, पालकाची भाजी, ही आहे तांदूळशाची भाजी. ही मीरा मावशींनी दिली ती अगदी निवडून त्यांच्या रानामधली दिली ती ही तांदूळशाची भाजी. आणि मग हे आहे चिकू, पेरू. त्यानंतर आपल्या घरच्या अशा शेवग्याच्या शेंगा सुंदर असे जे पाडलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे की कशा आम्ही शेवग्याच्या शेंगा तोडल्या झाडाच्या. तर फ्रेंड्स, याचे जे शेंगा आहेत ना, मी जेव्हा पण जाईल ना गावाकडे, तर याला ना मी ना कधीच हे शेवग्या शेंगा आमच्या झाडाच्या खाल्लेल्या नाही आहेत. फक्त मी जेव्हा जाईल तेव्हा नुसत्या शेंगा एकतर बारीक असायच्या, नाही तर त्याचा सीझन नसायचा. फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही गेलो आणि आम्हाला शेवग्या शेंगा मिळाल्या. त्याच्यामुळं खूप हॅपी आहे. आणि मीरा मावशीने अशी दिलेली आहे वाळवलेली सुकलेली हरभऱ्याची भाजी. किती सुंदर पहा, त्यांनी अशी वाळवलेली सुकलेली हरभऱ्याची भाजी दिलेली आहे. आणि मग हे आहेत पहा हरभऱ्याच्या घाटी. आणि आमच्या इकडे आहे सिद्धटेकचा गणपती जो अष्टविनायकाचा आहे, मग त्याचा नारळ आणि पेढा होता. आणि मग लिंब खूप सारे आणलेले आहेत. त्याच्यानंतर हे पहा खूप सारे मी लिंब गोळा करून आणलेले आहेत, लिंबच लिंब आहेत. आणि मग अशा प्रकारे चिकू, पेरू, त्याच्यानंतर शेवगे शेंगा, कांद्याची पात, लाल तिखट, हरभऱ्याची भाजी, सिद्धटेकच्या गणपतीचा प्रसाद, त्याच्यानंतर आंबट चुक्याची भाजी, पालकाची भाजी, कोथिंबीर, मेथीची भाजी आणलेली आहे. पण मग ती आईंकडे दिली ती की आमच्या दिरांना देण्यासाठी. का तर इकडे मग म्हटलं एवढ्या साऱ्या भाज्या आहेत तर त्याचा नंबरच नाही लागणार. आणि मग अशा प्रकारे म्हटलं मग कांद्याची पात वगैरे आहे. हे पात दुर्वा मी मेन आणल्या होत्या रानातल्या तोडून. का तर आपल्या गणपतीला आपल्या घरच्या दुर्वा तर पाहिजेच, म्हणजे नाही का. त्याच्यामुळे अशा प्रकारे दुर्वा तोडून आणल्या होत्या. लिंब होते, कांदे होते, वांगे होते. आता हे जे वांगे आहेत ना फ्रेंड्स, तर ते आमच्या शेजारचे जे बांधेकरी आहेत ना, तर त्यांची वांगे आहेत. आमच्या वांग्याची झाडं आता संपलेली आहेत. का तर ऊसात लावली होती आणि ऊस आता गेलेला आहे. त्याच्यामुळे आता सध्या रानामध्ये काहीच नाही आहे तसं पाहायला गेलं तर आमच्या. आणि पण आंब्याला मोहर मात्र खूप छान आलेला आहे ह्या वर्षी. मागच्या वर्षी मुंगळे लागले होते ह्याला आंब्याला आमच्या. पण ह्या वर्षी आंब्याला मोहर चांगला आला आहे. एक कैऱ्या तरी मिळतील खायला. आता आंबा आम्ही फर्स्ट टाईमच खाऊ की कसा आहे काय माहीत नाही. तर मग अशा प्रकारे होता हा रानमेवा. तर तुम्हाला कसा वाटला आमच्या रानातील रानमेवा शेतातील? जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि हा आहे माझ्या दिरांचा मुलगा ज्ञानेश. तर मग तो मला काय 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 सांगत होता. आणि मग चिक्कू फ्रेंड्स आमच्या इकडचे खूप 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 सारे गोड असतात आणि खूप सुंदर असतात, खूप मस्त असतात. आणि मग ही आहे पहा शिमला मिरची ही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्स